ऐकू येते? येते एकदम भारी. मी आणि लावले इचलर येऊन आहे. बाय बॅकग्राऊंड माझं टेक्स्टाईल बिझनेस आहे. टेक्स्टाईल बिझनेस मी खूप छान वाढवलं, खूप सगळं केलं. ते टेक्स्टाईल बिझनेस 24 तास असल्यामुळं मला टेन्शन हे कायमच असं सतत. त्यामुळे मला झालं शुगर डिटेक्ट. शुगर डिटेक्ट झाल्यामुळे जवळजवळ 17-18 वर्ष झालं आता शुगर आहे. शुगर असल्यामुळं शुगर मग कोण तर सांगितलं सायकलिंग मारा, कोणपर्यंत वॉकिंग करा. मी मग जवळजवळ आता कोरोनापासून 4 ते 5 वर्ष सायकलिंग करतोय. 20 किलोमीटर कंटिन्यू सायकलिंग करतोय. पण सायकलिंग केल्यानंतर मला तिथं गेल्यावर परत जरासं चहा प्यायचं वाटत होतं किंवा हात पाय थरथर होते. मग ते चहा पेलो. मग सेठी सर एकदा आले. सेठी सर म्हटले एकदा 2400 आहे ना, ते 2400 घ्या. त्यामुळे ते एक महिनाभर घेतलो. त्यानंतर अर्धी पुढे गेलो. ते नंतर बंदच केलो मी ते हात पाय थरथरायचे. मग थोडेफार चहा बंद झालं. इव्हिनिंग वॉकिंग जवळजवळ मी 15 वर्ष झालं इव्हिनिंग वॉकिंग करतोय. संध्याकाळी जवळजवळ 5 किलोमीटर दररोज करतोय. तरी पण माझं शुगर 250-250, 250-250 कायम शुगर असणार. मला बी असंच आहे. सगळे सांगत होते शुगर. मला शुगर नील होतं हे मान्यच नव्हतं. स्वतःलाच मान्य नव्हतं मला शुगर नील होतं हे. आणि डॉक्टर वाढत वाढत माझ्या गोळ्या जवळ 4 ते 5 गोळ्या झाल्या. डॉक्टरने सांगितलं इन्शुलिन चालू करायला पाहिजे. मी इन्शुलिन काय चालू केलं नाही. पण 5 गोळ्या रक्त पातळाची गोळी होती. मी 27 फॅमिलीला जॉईन होऊन जवळजवळ 1 वर्ष झालं. मला सुभाष नागनेने लिंक दिलं आणि सपोर्ट फुल सपोर्ट म्हणजे सविता काके आणि मिलिंद सरांचा फुल सपोर्ट. त्यामुळे मला जरा विश्वास बसला यात काहीतरी आहे म्हणून. त्यामुळे मी इंटेक करत करत गेलो. माझ्यात बदल होत गेला. माझं ह्याच्यात आलो होतं. माझं वजन बी कमीत कमी एवढं मारलं. माझं वजन 1 किलो बी कमी होत नव्हतं. आता माझे वजन देखील 12 किलो कमी झाले पूर्ण. आणि माझ्यात बदल घडत झाला. माझी चिडचिड पण फार होत होती मॅडम. कायम चिडचिड होत होती. आणि मी कोणाचं काय ऐकतच नव्हतो थोडक्यात. मग सविता काय की सारखं मला पाठ लागणार. मी नाहीच म्हणणार आहे. काय सांगते ते बंद करा म्हणणार. पण कसं कसं बदल होत गेला माझ्यात. मला बीच कळालं नाही की माझं वजन कसं कमी झालं. मग शुगर मी म्हणतो मी बघतो घेणार आहे. बाकीचं काय मला सांगू नका. नंतर परवा शेटे सर आलते इथं इचलरीला. शेटे सर आल्यानंतर त्यांनी म्हटले शुगर 100% नील होतेच. मग मी त्यांचं योगा जॉईन करणं आता फक्त 3 महिने झाले. परवा मी चेक केला शुगर. शुगर माझी जेवल्यानंतर 140 शुगर आहे. माझं HbA1c पहिला 8.2 8 असं कायम चेक करणार. 8.2 सगळे कायम असंच असणार. आता परवा HbA1c चेक केलं. HbA1c माझे आले 6.8. तरी पण मी हे ऑन पेपर आहे. ते पहिलंच आहे 8.2 आणि आता परवा चेक केलेलं 6.2. मॅडम 6.2 आहे. 6.8 आहे ऑन पेपर. मॅम येताय तुम्ही मॅम. ऑन पेपर डायबिटीज रिव्हर्स येतो. कॉन्फिडन्स काय? हो फुल कॉन्फिडन्स आहे. त्यामुळे अनेक बाळासाहेब रुग्गे म्हणून एक आहेत. त्यांना पण मी दिलोय. त्यांचं तर परवा प्रसाद सर परवा दिवशी आलते. त्यांचं तर 100 शुगर झाले 3 महिन्यात. ते देखील परफेक्ट करल्यात. पण त्यांना देखील एवढा आनंद आहे. त्यांना बारीक पॅरालिसिस देखील मारला होता. त्यांची आता पठाण डॉक्टरनी गोळी त्यांना कमी करायला सांगितले काल. स्वतः डॉक्टरनी गोळी कमी करायला सांगितली. त्यांचं मायनस शुगर झालं परत. ग्रेट. परवाची मिलिंद सर होते, मी होतो. त्यांनाच नाही 100 आणि 100च्या खाली शुगर त्यांची आली. माझं देखील आता जरी मी ह्याच्या झाला आता परवा दिवशी गेल्या रविवारी जवळजवळ 40-50 किलोमीटर सायकल मारलो. मला कधी म्हणजे थकवा आला नाही. पहिला संध्याकाळी 6 नंतर माझा हात पाय लटलटणार. म्हणजे काहीतरी गोड खावा. मग डॉक्टरने सांगितलं तर काहीतरी चॉकलेट खिशात ठेवा, बिस्किट खिशात ठेवा. त्यामुळे मी बिस्किट आणि चॉकलेट खाल्लं की परत माझी लेवल येणार आणि हातपाय थरथरे बंद होणार. आता मिलिंद सर आणि मी परवा 11 पर्यंत आम्ही आलो किंवा 10:30-11 वाजले. कधी मला म्हणजे हात पाय थरथरायचं हे काय आलंच नाही. आणि मला आता एनर्जी देखील भरपूर आहे मॅडम. फुल एनर्जी आहे. औषध गोळ्या काय कमी झाल्या? जे गोळ्या खाऊन 250 राहत होती त्याच्यामध्ये काय बदल झाला काय? नॉर्मल गोळी आहे. 2 सकाळी 1 संध्याकाळी. आता हे 6.8 आहे आणि पुढच्या महिन्यात माझं 6 येणार आहे. 100% मला गॅरंटी आहे. तुम्हाला 6 येणार. त्याच्यानंतर त्याच्या पुढच्या महिन्यात 5.7च्या खाली येणार. मग डॉक्टर तुमच्या गोळ्या बंद करणार. 100% मॅडम. तुम्हाला स्वतःला जेव्हा कॉन्फिडन्स
मिळतो ना, कॉन्फिडन्स भेटतो, त्याच वेळेला रिझल्ट येतात. म्हणून तर असं होतं की जिकडे तुमचं लक्ष आहे तिकडेच ऊर्जा जाणार आहे आणि तोच रिझल्ट भेटणार आहे. तुमच्या डोकीत नव्हतं की कधी डायबिटीस रिव्हर्स येतो, कधीच इतकं नाही. सगळं करून पण येत नव्हता रिझल्ट. कारण का की तुमच्या स्वतःच्या डोकीत होतं की असं काही होत नसतं. आता हा, पहिला शुगरच्या 4 गोळ्या होत्या आणि रक्त पातळवायची 1 होती. आता रक्त पातळवायची पण बंद झाली, शुगरच्या 2 बंद झाल्या. आता नॉर्मली फक्त 2 चालू आहेत, त्या पण बंद होतील. येस, तुम्हाला कॉन्फिडन्स आहे ना, तर 1,01,000% बंद होणार. 101 पण म्हणत नाही मी, आठवड्याला कॉन्फिडेंट आहे. कमीत कमी माझं आठवड्याला मॅडम 3-4 वेळा पोट बिघडत होतं. कशामुळे बिघडतं काय देव जाणे. पोट बिघडत होते, जॉईंट भरपूर दुखत होते, चक्कर येत होते, पूर्ण कम्प्लीट बंद झाला. आणि एवढं सगळं असताना पण एवढं सायकल मारत होता. हो, सायकलिंग करत होतो मी. 20 किलोमीटर दररोज होतं. रविवारी आम्ही जाणार, पण रविवारी सायकलिंग जवळ शिर्ली फाटा इकडे तिकडे 40-50 किलोमीटर जाणार. पण आल्यावर त्या दिवशी दिवसभर मला झोपणारच मी, एवढं एनर्जी होती. परवा आता मारून परत मी इव्हेंटला तिथे गेला होतो. म्हणजे एवढी एनर्जी परत राहते आज. येस, ओके. सायकलिंगला जाताना कुठलं फ्युअल त्यांनी सांगितलं ना, 24 हायड्रेट. कारण बॉडीतलं हायड्रेशन मेंटेन करताय, इलेक्ट्रोलाइट्स मेंटेन करताय आणि त्याच्यामुळं त्याचा रिझल्ट खूप भारी आहे. ओके, चलो जोरदार क्लॅपिंग करू आपण अनिल सर आणि फॅमिलीसाठी. आणि